जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 9 आणि 10वा श्लोक पाहत आहोत. श्लोक 9. सरधयन्मित्रायुर्दासी न मध्यस्थित द्वेष बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. मनुष्य जेव्हा प्रामाणिक, हितचिंतक, सरधय, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र आणि शत्रू, पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो. श्लोक 10. योगी युज्युतं सततमात्मानं रहसि स्थितिं हा एकाकी यतचित्तात्मा निराशीर परिग्रह. योगी व्यक्तीने नेहमी आपले शरीर, मन, आत्मा भगवंताच्या ठाईच युक्त केले पाहिजे. त्याने एकांतस्थळी एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेतून युक्त असले पाहिजे. तात्पर्य: श्रीकृष्णांचा साक्षात्कार ब्रह्म, परमात्मा आणि पुरुषोत्तम भगवान ही 3 विविध रूपामध्ये होतो. थोडक्यात कृष्ण भावना ही दिव्य प्रेममयी भक्तिसेवेमध्ये युक्त होणे होय. परंतु जे निर्विवेश ब्रह्म आणि अंतर्यामी परमात्मा रूपावर आसक्त आहेत ते सुद्धा अंशतः कृष्ण भावना भावितच असतात, कारण निर्विशेष ब्रह्म म्हणजे श्रीकृष्णांचेच आध्यात्मिक किरण आहेत. परमात्मा हे श्रीकृष्णांचे सर्वव्यापी आंशिक विस्तार रूप आहे. याप्रमाणे निर्विशेषवादी आणि ध्यान योगी हे सुद्धा अप्रत्यक्षपणे कृष्ण भावना भावित असतात. प्रत्यक्षपणे कृष्ण भावना भावित असणारा मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो, कारण अशा भक्ताला ब्रह्म आणि परमात्म्याचे ज्ञान असते. त्याला परम सत्याचे परिपूर्ण ज्ञान असते. तर निर्विशेषवादी आणि ध्यानवादी योगी हे पूर्णब्रह्मे कृष्ण भावना भावित नसतात. तथापि या सर्वांना या ठिकाणी आपल्या विशिष्ट प्रयत्नास सतत संलग्न राहण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून त्यांना यथासमय परमसिद्धीची प्राप्ती होऊ शकेल. योग्याचे सर्वप्रथम कर्तव्य म्हणजे आपले मन निरंतर श्रीकृष्णावर एकाग्र करणे होय. सदैव श्रीकृष्णांचे स्मरण केले पाहिजे आणि क्षणभरही त्यांचे विस्मरण होऊ देऊ नये. भगवंतावरील मनाच्या एकाग्रतेला समाधी असे म्हणतात. मनाची एकाग्रता साधण्यासाठी मनुष्याने एकांतवासात राहिले पाहिजे. बाह्य विषयापासून होणारा व्यत्यय टाळला पाहिजे आणि त्याने अत्यंत काळजीपूर्वकरित्या आपल्या साक्षात्कारासाठी अनुकूल असणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे आणि साक्षात्कारास बाधक असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा त्याग केला पाहिजे. परिपूर्ण निश्चयाने युक्त होऊन त्याने स्वामित्वाच्या भावनेत गुंतविणाऱ्या अनावश्यक भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी अतिप्रयास करू नये. जेव्हा मनुष्य वास्तविकपणे कृष्ण भावना भावित होतो तेव्हा या पूर्वावस्थामध्ये नियमांचे पालन पूर्ण रीतीने होते, कारण प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे आत्मसंयम होय. त्यामध्ये स्वामित्व भावनेला मुळीच वाव नाही. श्रील रूप गोस्वामी कृष्ण भावने स्वरूप पुढील प्रमाणे सांगतात. अनासक्तं विषयान यथार्थमुः पूजयन्ता निर्बंधं कृष्णसंबंधे युक्त वैराग्यमुच्यते.
चिंतया बद्ध्या हिना हरिसंबंधी वस्तुना मुमुक्षी परित्यागो वैराग्ये फलकथ्यते. जेव्हा मनुष्य कोणत्याही गोष्टीवर अनासक्त नसतो, पण त्यावेळी तो जेव्हा श्रीकृष्णाशी संबंधित सर्व गोष्टींचा विचार करतो, तेव्हा तो स्वामित्वाच्या भावनेपासून वास्तविकपणे मुक्त झालेला असतो. उलट पक्षी प्रत्येक वस्तूंचा संबंध श्रीकृष्णाशी असल्याने न जाणता तो सर्व वस्तूंचा त्याग करतो आणि वैराग्य अपूर्ण असते. कृष्ण भावनाभावित मनुष्य उत्तमपणे जाणतो सर्व काही श्रीकृष्णाच्या मालकीचे आहे आणि याप्रमाणे तो नेहमीच वैयक्तिक स्वामित्वाच्या भावनेतून मुक्त असतो. म्हणून त्याला आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणत्याही गोष्टीची लालसा नसते. कृष्ण भावनेसाठी अनुकूल गोष्टींचा विकार करावा हे तो जाणतो. सतत अध्यात्मामध्ये स्थित असलेले नेहमी भौतिक गोष्टीपासून अलिप्तच असतो. श्रीकृष्ण भावनारहित असलेल्या व्यक्तीशी त्याला काहीच कर्तव्य नसल्याने तो नेहमी एकटाच राहतो. म्हणून श्रीकृष्ण भावनाभावित मनुष्य ही परिपूर्ण योगी असतो. अशा प्रकारे 10व्या श्लोकाचा अर्थ येतो. संप्रदाय. जय श्रीकृष्ण.